राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीकरता भाजपकडून दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर उमेदवारी जाहीर झाल्यावर अक्षय कर्डिले यांनी भाजप पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. मागील 30 वर्षात शिवाजीराव कर्डिले यांनी मतदारसंघात केलेल्या कामाच्या जोरावर जनता निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यावेळी अक्षय कर्डिले आणि त्यांचे कुटुंबीय भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. अक्षय कर्डिले यांच्या मातोश्रींनी अक्षय हा वडिलांचा वारसा पुढे घेऊन जाईल असं सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. आज खरं म्हणजे मला माझे वडील म्हणजे आपल्या सर्वांचे कर्डिले साहेब यांची आठवण येते की आज ते असते तर आनंद एकदम वेगळा असता. आज खरं म्हणजे ही जबाबदारी मोठी माझ्यावरती भारतीय जनता पार्टीने दिली. मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. निश्चित या संधीचं येणाऱ्या काळामध्ये चांगल्या दिशेने जसं साहेबांनी 30 वर्ष आपल्या पार्टीचं व जनतेची सेवा केली तशीच सेवा माझ्या माध्यमातून देखील मी करत राहीन एवढा विश्वास देतो आणि सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आज लय आनंद झाला असतो साहेबांना. ते असं वाटचाल ठेवणारे तर ठेवणारे वाटचालू साहेबांची इच्छा पूर्ण करणारे. आता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे, किती विश्वास वाटतो विजयाचा? कारण साहेबांनी इतके वर्ष मतदारसंघामध्ये काम केलंय. साहेबांनी लय काम केलं, सारे कमावलं लय 2-3 जिल्ह्यात. सगळ्यांचा विश्वास आहे अक्षयला पण साहेब म्हणूनच सांभाळतील सगळे. आता ते मोठे साहेब होती लहान असं करून सारी जनताची इच्छा आहे त्याच्यावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.